सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून कामामध्ये काही समस्या आल्या तर तुमच्या जुन्या मित्रांकडनं तुम्हाला मदत मिळेल. काही नवीन ओळखी होतील, त्याचं रूपांतर नंतर मैत्रीत होईल. कोणत्याही व्यक्तीकडनं किंवा संस्थेकडनं कर्ज घेताना तुम्ही सखोल विचार करा. ते कर्ज किती दिवसात तुम्ही फेडू शकता त्याबद्दल आधी नियोजन करून ठेवा. अनावश्यक खर्च टाळा आणि बजेटकडे लक्ष द्या. घरच्या कामामध्ये सगळे सदस्य तुम्हाला आज मदत करतील. तुमच्या पत्नीचं सहकार्य देखील तुमच्यासाठी मोलाचं असेल. रात्रीचा वेळ तुम्ही कुटुंबासोबत व्यतीत करणार आहात. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीची ग्रहस्थिती अशा प्रकारे आहे की आजचा दिवस ते फार व्यस्त राहणार आहेत. धावपळ करताना मात्र काळजी घ्या, कारण तुमच्या पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमची निर्णय क्षमता उत्तम आहे आणि त्याचा चांगला तुम्हाला फायदा होऊ शकतो. काही कामं थांबलेली होती ती पुन्हा सुरू होतील, त्यामुळे कामामध्ये तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल. परंतु ती वेळेची असो किंवा पैशांची, तुम्ही करा. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचे दिवस हा जास्त मेहनत करणार आहे. तुम्ही तुमच्या कामामध्ये फोकस करा, तरच तुमची कामं पूर्ण होतील. तुमच्या आयुष्यामध्ये आज थोड्या समस्या येऊ शकतात, परंतु तुमची आर्थिक वेळ मात्र चांगली आहे. लाभाचे योग असून तुमची रुची ही अध्यात्माकडे जास्त वळणार आहे. मुलांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल, त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. संध्याकाळी एखाद्या संगीताच्या कार्यक्रमाला जाण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असून नशिबाची साथ तुम्हाला प्रत्येक कामात मिळेल. मेहनतीचं चांगलं फळ तुम्हाला मिळेल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. सासरच्या लोकांकडनं तुमचा मान सन्मान होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही स्वतःसाठी आज काही खर्च करणार आहात. तुमचं चांगलं होतं हे पाहून विरोधक अस्वस्थ होतील, परंतु ते काहीही करू शकणार नाहीत. घरातील ज्येष्ठ मंडळींची तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा संमिश्र फलदायी असेल. तुमचं मन कोणत्या तरी कारणामुळे विचलित होण्याची दाट शक्यता आहे. अस्वस्थता किंवा निराशा वाढू शकते. तुम्ही जास्त विचार करणं बंद कराल. सरकारकडनं नाराजीचे संकेत आहेत. तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा ठेवा आणि आपलेपणा ठेवा, तरच तुमची कामं होतील. नातेसंबंधांमध्ये कुठलाही तणाव येणार नाही असं पहा. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमच्यामध्ये निर्भयता आणि धाडस दिसेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्ही कठीण कामात सुद्धा आत्मविश्वासानं पूर्ण सगळी कामं कराल. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभाचे योग आहेत. घरातील प्रत्येक सदस्य तुम्हाला मदत करेल. काही अनावश्यक खर्च होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही नेहमी सगळ्यांना मदत करता, परंतु आता खरंच समोरच्या व्यक्तीला मदत हवी आहे का ते पहा. तुमच्या चांगुलपणाचा लोक गैरफायदा घेणार नाहीत याची काळजी करा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास.
स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा शुभ लाभ घेऊन येतोय. नोकरीमध्ये तुमचे अधिकार वाढणार आहेत. तुम्ही सगळ्यांचा विचार करता आणि त्यांचं भलं व्हावं असं पाहता. तर आजही तुम्ही तसंच वागणार आहात. दशम स्थानामध्ये गुरु असल्यामुळे गुरुप्रती तुमची श्रद्धा आणि निष्ठा वाढेल. नवीन कामामध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी लाभदायक आहे. तुम्ही टीम वाढवण्याचा विचार जर करत असाल तर नक्कीच पुढे व्हा आणि काम करा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीचे लोक आज थोडेसे काळजीत राहतील. तुमचं मन अस्वस्थ राहील. व्यवसाय वाढीसाठी केलेले प्रयत्न सुरुवातीला तरी निष्फळ ठरणार आहेत असं वाटेल, परंतु संध्याकाळपर्यंत तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. तुम्ही प्रयत्न सुरूच ठेवा, कारण प्रयत्न करणाऱ्यांनाच देव साथ देतो. तुम्ही हुशारीनं विरोधकांवरती विजय मिळवणार आहात. सरकारी किंवा कायदेशीर प्रकरण जर रखडलेलं असेल तर त्यामध्ये बदल सुरू होतील. तुम्ही काळजी करू नका, बदल तुमच्या बाजूनं सकारात्मक असतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा ज्ञान आणि बुद्धीमध्ये वाढ होणार आहे. दानधर्म तुम्ही करावा किंवा गरजवंतांना मदत करावी असं तुम्हाला वाटेल. त्यानुसार तुम्ही काम कराल. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल आणि घरातील मंडळी देखील तुम्हाला मदत करतील. नशिबाची साथ असेल तसेच आर्थिक स्थिती तुमची आज मजबूत राहील. तुम्ही दिवसभर धावपळ करता, परंतु असं करत असताना तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करू नका. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. तुम्हाला मौल्यवान वस्तू मिळेल असे योग जुळून येत आहेत. दरम्यान काही अनावश्यक खर्च देखील तुम्हाला करावे लागतील. तुम्ही खर्च करण्याचा प्रयत्न कराल, परंतु तसं काही होणार नाही. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. व्यवसायामध्ये खूप लक्ष तुम्ही देणार आहात. अगदी बारीक बारीक गोष्टींची तुम्ही चौकशी कराल, त्यामुळे थांबलेली कामं तुमची पटापट मार्गी लागतील. नवीन कामामध्ये तुम्ही गुंतवणूक केली तरच भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा लाभ होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुम्ही बुद्धीचा वापर करून तसेच सखोल विचारानं नवीन गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करणार आहात. तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यामध्ये तुमचा खर्च मर्यादित ठेवा. कुटुंबातील सदस्याकडनं तुमचा विश्वासघात केला जाण्याची जास्त शक्यता आहे. आज तुमच्या भौतिक सुखसुविधा वाढणार असून तुम्ही रिलॅक्स फील कराल. एखाद्या प्रवासाचा आज तुम्हाला योग आहे, त्यामुळे त्यातनं तुम्हाला आर्थिक लाभ देखील नक्कीच होऊ शकतो. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा लाभ घेऊन येतोय. आज गुरु तुमच्या दशम स्थानामध्ये असल्यामुळे तुमच्यातील श्रद्धा आणि निष्ठा वाढीस लागेल. नवीन व्यवसायामध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला तुमच्या मुलांकडनं एक चांगली बातमी मिळेल. तुम्ही तुमचे कोणत्याही कामाचे प्रयत्न सुरूच ठेवा, कारण प्रयत्न करणाऱ्यांनाच देव साथ देतो, लक्षात असू द्या. तुम्ही आज हुशारीनं तुमच्या विरोधकांवरती विजय मिळवाल. सरकारी किंवा कायदेशीर प्रकरण जर तुमचं एखादं रखडलेलं असेल तर त्यामध्ये ते निकाल तुमच्या बाजूने लागतील. तुम्ही काळजी करू नका, तुमचा दिवस सकारात्मक राहणार आहे. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.